एका छोट्या गावात राहणारी नवरा बायको आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर भांडत असत. त्यांच्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांना वाद घालण्याची आणि एकमेकांना दोष देण्याची कारणं बनत. घरातील कामकाज, पैशाची स्थिती, एकमेकांच्या वागणुकीवर टीका या सर्व गोष्टींवर ते सतत भांडत होते. त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायला, आनंदाने एकत्र राहायला फार कमी वेळ मिळायचा. दोघांचं चांगलं सांगणं, एकमेकांच्या मनात गरजा जाणून घेणं हे सर्व नष्ट झालं होतं. ते दोघे विचार करत होते की त्यांचा संसार कसा चालवायचा, पण त्यांना कधीही त्या घरात राहणाऱ्या छोट्या मुलाचं आणि त्यांच्या भावनांचा विचार आला नाही. त्यांच्या वादांचे परिणाम त्या छोट्या मुलावर होत होते. मुलं चुकून काहीतरी चांगलं म्हणलं की ते दोघे त्यांच्यावर चिडून त्याचं मनातलं विचार न समजता त्याला आणखी चिडवायला सुरुवात करत होते. मुलाचे लहान वय त्याच्या मनाच्या गोंधळात टाकत होते. त्याला दिसत होते की त्यांचे आईवडील एकमेकांशी कसे भांडत आहेत आणि त्याचं जीवन त्यांच्या लहान मुलावर मोठं परिणाम करणारं होतं. तो हताश होऊन बघत होता. एके दिवशी तो मुलगा एका कोपऱ्यात बसला आणि अश्रुपूरित डोळ्यांनी आई-वडिलांकडे पाहत राहिला. त्याला समजत नव्हतं की घरात घडणारं हे सगळं त्याच्यासाठी काय आहे. त्याला त्याच्या आईवडिलांच्या प्रेमाचा अभाव जाणवू लागला. त्याचं मन हळूहळू बंद होत गेलं. त्याच्या चेहऱ्यावर हसू राहिलं होतं, पण त्यामागे दुःख लपलेलं होतं. गावातल्या लोकांनी देखील या परिस्थितीला पाहून चिंता व्यक्त केली. त्यांनी त्या नवरा-बायकोला समजावायचा प्रयत्न केला, पण दोघांचं एकमेकांना समजून घेत आयुष्य नसायचं. दोघे एकमेकांवर आरोप करत राहिले आणि मुलांचा विचार मात्र कोणालाही केलाच नाही. शेवटी त्या मुलाच्या भावनांचं महत्त्व समजून दोघांना थोडं तरी जागं होण्याची आवश्यकता होती. मुलांचं भविष्य त्याच्या मनाच्या शांततेसाठी आणि आपली धडपड थांबवायला हवी होती. संसाराच्या वादामध्ये फसलेली मुलाची अविचाराने होत असलेली हानी त्यांना लक्षात आली. कदाचित त्या छोट्या मुलाला देखील एक छानशी गोष्ट, जरी ती छोटी होती तरी त्याच्या जगण्याचा अर्थ बदलू शकली असती. संसारात एकमेकांशी प्रेम करण्याची गरज होती आणि मुलांच्या जीवनातील संघर्ष टाळण्यासाठी त्यांना त्वरित आपली परिस्थिती बदलायची होती. तर आजची ही गोष्ट कशी वाटली तुम्हाला ते नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.